सो फायनली आपण ग्लोबल विपस्सना पॅगोडाला पोहोचलो आहोत. हा जो पॅगोडा आहे तो म्यानमारच्या श्वेदागॉन पॅगोडाचा रिप्लिका आहे. विपस्सना ध्यानधारणेची ओळख व्हावी म्हणून याची निर्मिती केली आहे. गेटच्या आत आल्यावर सगळ्यात पहिले सिक्युरिटी पर्पजसाठी चेकिंग होते. जर आपल्याला व्हिडिओ रेकॉर्डिंग करायची असेल तर आपल्याला त्याची परमिशन घ्यावी लागेल. त्यानंतरच आपण इथे व्हिडिओ काढू शकतो. इथे फोटो गॅलरी आणि लायब्ररी सुद्धा आहे, पण तिथे शूट करणे अलाउड नाही आहे. आणि तिथे पेंटिंग गॅलरी सुद्धा आहे, ती खूप सुंदर आहे. त्यामध्ये भगवान गौतम बुद्धांची पूर्ण कहाणी दाखवली आहे. सगळ्यात आधी आम्ही इथे बेल टॉवर पाहिले. प्रत्येक विपस्सना केंद्रात या बेल टॉवरचा उपयोग वेळेची आठवण करण्यासाठी केला जातो. त्यानंतर आम्ही इथे गॉंग टॉवर पाहिले. जेव्हा सयाजी उबाकींनी गोएंकाजींना विपस्सनेसाठी परत भारतात येण्यासाठी प्रोत्साहित केलं होतं, तेव्हा ते म्हणाले होते की विपस्सनाचा डंका वाजला आहे आणि याचा आवाज दूरवर जाणवू लागला आहे. विपस्सना एक पाली शब्द आहे ज्याचा अर्थ आहे टू सी थिंग्स ॲज दे रिअली आर. ही मेडिटेशन टेक्निक रिडिस्कवर्ड केली भगवान गौतम बुद्धांनी 2500 वर्षांपूर्वी. या टेक्निकमुळे त्यांनी दुःखाला दूर करण्याचा उपाय शिकवला. ग्लोबल विपस्सना पॅगोडा हा मुंबईतील गोराई येथे उभारण्यात आलेला जगातील सर्वात मोठा खांबरहित पॅगोडा आहे. पॅगोडाच्या कळसाची उंची 29 मीटर असून भूकंपरोधक आहे. या पॅगोडामध्ये एका वेळी 8000 लोक मेडिटेशन करू शकतात. येथून 2 गेटने एंट्री आहे. गेट नंबर 6 जिथून मेडिटेशन कोर्स केला जातो, जो की 10 दिवसांचा कोर्स असतो. त्याची इन्फॉर्मेशन वेबसाईटवर अवेलेबल आहे. आणि जो दुसरा गेट आहे, गेट नंबर 7, तो व्हिजिटर्ससाठी आहे. ज्यांनी 10 दिवसांचा मेडिटेशन कोर्स केला आहे ते लोक मेन पॅगोडामध्ये सुद्धा मेडिटेशन करू शकतात.
बुद्धांच्या स्मृतिचिन्हांची जपणूक करण्यासाठी 2000 वर्षात प्रथमच हा पॅगोडा बांधण्यात आला आहे. तसेच विपस्सना ध्यानधारणेची ओळख व्हावी म्हणून याची निर्मिती केली आहे. महाराष्ट्रातील 7 आश्चर्य निवडलेली आहेत. जून 2013 मध्ये निवडण्यात आलेल्या महाराष्ट्रातील 7 आश्चर्यांपैकी विश्व विपस्सना पॅगोडा हे प्रमुख आश्चर्य ठरले आहे. इथे सुंदर बोधिवृक्ष आहे. बोधगयामध्ये जो बोधिवृक्ष आहे तिथे भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्त झालं होतं. ज्ञानप्राप्त केल्याच्या 2 महिन्यानंतर बुद्धांनी साधनाचा मृगदान वनात आपला पहिला उपदेश दिला होता आणि आपल्या आधीच्या साथीदारांना धम्मबद्दल सांगितलं होतं. त्याला धम्मचक्र प्रवर्तन सूत बोलतात. ही जागा खूपच शांत आणि सुंदर आहे. येथे बाहेर बसून सुद्धा इथल्या सुंदर वातावरणात मेडिटेशन करू शकता. येथे पूजनीय गोयंकाजींचा स्टॅच्यू आहे आणि इथे पुढे लहान मुलांना खेळायला गार्डन आहे. इथे अशोक स्तंभ बनवलेला आहे. इथे धम्मपठण विपस्सना सेंटर आहे. इथे ध्यान शिकण्यासाठी 10 दिवसांचा शिबिर चालतो. इथे फूड प्लाझा पण आहे जिथे आपण जेवू शकता. जर आपण मुंबईमध्ये राहत असाल आणि तुम्ही अजून या ठिकाणाला पाहिलं नसेल तर एकदा इथे नक्की या. तर याप्रमाणे आम्ही आमची जर्नी इथे एंड केली. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. पुन्हा भेटूया आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि बाय.